हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या सायन्स बाय शहासर या युट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आपण RRB ग्रुप डी करिता सायन्स विषयाचे काही प्रश्न पाहणार आहोत. तर पहा, आपला जो पहिला प्रश्न आहे तो आहे, गंजण्याकरिता कोणते घटक आवश्यक असतात? कशासाठी? गंजण्याकरिता कोणते घटक आवश्यक असतात हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आणि आपल्याला पर्याय दिलेले आहेत, फक्त हवा, फक्त पाणी, पाणी व हवा, पाणी व तेल. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पाणी व हवा. आता तुम्ही म्हणसाल काय गंजणे म्हणजे काय? तर याला इंग्लिश मध्ये कोरोजन म्हणतात. कोरोजन. कोरोजन हे 3 धातूंचं होते. एक आहे पहा तांबे, तांबे, दुसरा आहे लोह आणि तिसरा आहे चांदी. चांदी. या तिघांचं काय होते? कोरोजन होते. ठीक आहे. यापैकी आपण कुणाचा विचार करणार आहोत या प्रश्नामध्ये? लोहाचा, लोखंडाचा. लोखंडाचं जर लोखंड गंजण्याकरिता काय पाहिजे? पाणी, हवा, हवा पाहिजे. म्हणजे मॉइश्चर असेल तरच लोखंड काय होतो? गंजतो, नाहीतर तो गंजत नाही. फक्त हवा असेल आणि फक्त पाणी असेल तरी चालेल, पण पाणी आणि हवा असेल तो व्यवस्थितपणे गंजतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, निर्जल कॅल्शियम क्लोराईड असलेल्या परीक्षा नळीत खिळा का गंजत नाही? प्रश्न चांगला विचारला त्यांनी की एक खिळा आहे, तो परीक्षा नळीमध्ये आहे. आता पहा, मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो याच्याबद्दल. एक परीक्षा नळी आहे. परीक्षा नळी म्हणजे एक टेस्ट ट्यूब आहे. ओके, टेस्ट ट्यूब काढू आपण. एक आपल्याकडे टेस्ट ट्यूब आहे. ओके, ही आहे सपोज टेस्ट ट्यूब. या टेस्ट ट्यूब मध्ये मी एक खिळा ठेवलेला आहे. हा खिळा आहे. परीक्षा नळीमध्ये खिळा का गंजत नाही? पण त्या परीक्षा नळीत काय म्हटलं त्यांनी? निर्जल कॅल्शियम क्लोराईड. आता कॅल्शियम क्लोराईड म्हटल्यावर CaCl2 असतं. कॅल्शियम क्लोराईड म्हणजे याच्यामध्ये काय ठेवून आहे? खिळ्यासोबत कॅल्शियम क्लोराईड ठेवून आहे. आणि हा पूर्णपणे असा जो टेस्ट ट्यूब आहे ही बंद आहे. टेस्ट ट्यूब काय आहे? याच्यात बंद आहे. त्यांचं म्हणणं आहे, आता हा खिळा का गंजत नाही? कारण याच्यामध्ये थोडंफारही पाणी नसते. कारण की हा कॅल्शियम कार्बोनेट म्हणतोय मी, सॉरी, कॅल्शियम क्लोराईड. हा कॅल्शियम क्लोराईड हवेमधलं सुद्धा मॉइश्चर ऍब्सॉर्ब करून घेतो. म्हणजे पाणी सर्व तो काय करून घेतो? ऍब्सॉर्ब करून घेतो. आणि गंजण्याकरता पाणी आणि हवा तर लागतेच, तुम्हाला माहिती आहे. कळालं? म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर होतं ते होतं पाणी नसते. कळालं सर्वांना? यामध्ये तुम्हाला काही अडचण आहे असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. हायड्रोजन पेरॉक्साईडचे विघटन जलद करण्यासाठी कोणता पदार्थ वापरतात? सगळ्यात पहिले या प्रश्नामध्ये काय दिलं? हायड्रोजन पेरॉक्साईड. कोणाला याचा फॉर्म्युला माहित आहे? हायड्रोजन पेरॉक्साईड म्हणजे काय? हायड्रोजन पेरॉक्साईड मीन्स H2O2. इट इज हायड्रोजन पेरॉक्साईड. हायड्रोजन पेरॉक्साईडचं जे सूत्र आहे ते काय आहे? H2O2. आणि याचं काय करायचं? आपल्याला विघटन करायचं आहे. विघटन म्हणल्यावर मी काय करेल? पहा, लक्ष द्या सर्वांनी. विघटन करायचं आपल्याला. कोणाचं? हायड्रोजन पेरॉक्साईडचं विघटन करायचं आहे. तर मी काय करेल? पहा, हायड्रोजन पेरॉक्साईड याचं विघटन करायचं आहे मला. सॉरी, विघटन करायचं आहे मला. काय भेटतो? पाणी भेटतं आणि ऑक्सिजन भेटते. ठीक आहे. रिॲक्शन बॅलन्स करण्याचा प्रयत्न करा. H2 2, ऑक्सिजन 2, हायड्रोजन 2, ऑक्सिजन 3 झालेत. मग ऑक्सिजन 3 झालेत, याला पहिले बरोबर करण्याचा प्रयत्न करा. 2 लावायच्या समोर. म्हणजे आता ऑक्सिजन किती झालेत? 4 इथं. आणि हायड्रोजन किती झालेत? 4. पहा, लक्ष द्या. हायड्रोजन सुद्धा 4 झाले आणि ऑक्सिजन सुद्धा 4. इकडे ऑक्सिजन किती झाले? 3 आणि हायड्रोजन 2. आता जर का मी H2 च्या समोर 2 लावला तर हायड्रोजन सुद्धा 4 झालेत. हे ऑक्सिजन 2 आणि हे ऑक्सिजन 2. म्हणजे रिॲक्शन आता काय झाली? बॅलन्स झाली. हे झालं काय? विघटन. कोणाचं? हायड्रोजन पेरॉक्साईडचं. म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साईडचं विघटन झाल्यावर काय मिळते? पाणी आणि ऑक्सिजन मिळते. पाणी आणि काय मिळते? ऑक्सिजन मिळते. काय झाल्यावर? हायड्रोजन पेरॉक्साईडचं विघटन झाल्यावर. पण त्यांनी विचारलं काय आपल्याला? जलद करायचं असेल आपल्याला हे विघटन, तर आपण काय वापरणार? तर लक्षात ठेवा, याच्यासाठी वापरतात MnO2.
काय वापरतात? MnO2. मॅग्नीज डायऑक्साईड, याचं MnO2चं नाव काय आहे? Mn म्हणजे मॅग्नीज डायऑक्साईड. आणि इथे जो आहे हा मॅग्नीज डायऑक्साईड कॅटलिस्ट म्हणून काम करतो. काय म्हणून काम करतो? कॅटलिस्ट. सर्वांनी लक्षात ठेवायचं. म्हणजे जलद गतीने जर का एखादी रिॲक्शन करायची असेल, फास्ट करायची असेल, रिॲक्शनचा स्पीड वाढवायचा असेल, तर काय वापरतो आपण? कॅटलिस्ट वापरतो. आणि या रिॲक्शनसाठी जो कॅटलिस्ट वापरला जातो तो कोणता आहे? MnO2. कळालं सर्वांना? पुढचा प्रश्न पहा. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती अभिक्रिया ऑक्सिडीकरण दर्शवते? म्हणजे कोणती रिॲक्शन, इथं खाली 4 हे पर्याय दिलेले आहेत, याच्यापैकी कोणतं ऑक्सिडेशन आहे ते विचारलं त्यांनी आपल्याला. ऑक्सिडीकरण म्हणजे काय? ऑक्सिडेशन. कोणती अभिक्रिया जी आहे म्हणते या चौघांपैकी ती कशी आहे? ऑक्सिडीकरण. पहिले आपण ही पहिली अभिक्रिया पाहूया. MgS2 चं रूपांतर Mg आणि S2 मध्ये होत आहे. म्हणजे मला सांगा, या MgS2 मधून कोण निघून जात आहे? हायड्रोजन बाहेर जात आहे. बर, हायड्रोजन बाहेर जाणे म्हणजेच काय? ऑक्सिडेशन होणे. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, एखाद्या कंपाऊंड मधून हायड्रोजन काय होणे? बाहेर होणे, निघून जाणे, म्हणजे काय होते? ऑक्सिडेशन. म्हणजे ही सुद्धा रिॲक्शन कोणती आहे? ऑक्सिडेशन आहे. बरं, मग आता हे पहिलं स्टिक करायचं का? नाही, खाली पहिले ऑप्शनही पाहून घ्यायचे दुसरे सुद्धा. आता पहा, दुसरा जे पर्याय आहे तो काय आहे? ट्वाइस Mg प्लस O2. आपल्याला मिळत काय आहे? ट्वाइस MgO. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला कळालं असेल की Mg सोबत ऑक्सिजन काय होत आहे? ऍड होत आहे. आणि आपल्याला MgO मिळत आहे. म्हणजे ऑक्सिजन ऍड होत आहे. ऑक्सिजन ऍड होणं म्हणजे सुद्धा काय होतं? ऑक्सिडेशनच होतं. आणि याचा पर्याय क्रमांक 3 पहा, दोन्ही 1 व 2. म्हणजे या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते काय आहे? पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कळालं? दोन्हीही बरोबर आहेत. ऑक्सिडेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ काय? हायड्रोजन. आणि ऑक्सिडेशन म्हणजेच ऍडिशन ऑफ ऑक्सिजन हे सुद्धा होते. कळालं? म्हणून या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे दोन्हीही 1 व 2. दोन्हीही बरोबर ते दर्शवतात. काय दर्शवतात? ऑक्सिडीकरण दर्शवतात. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न कसा आहे? CH3 आणि एरो दिला आपल्याला आणि त्याचं रूपांतर होत आहे CH2 डबल बॉन्ड CH2 मध्ये. ही अभिक्रिया कोणत्या प्रकारची आहे? यांनी विचारलं की ही अभिक्रिया कोणती आहे. पहा, सोपा प्रश्न आहे. CH3 ला आपण इथेन म्हणतो. काय म्हणतो? इथेन. शेवटी आला ANE, म्हणजे हा अल्केन आहे. काय आहे? अल्केन. ओके. इकडे पहा, हा जो आहे CH2 डबल बॉन्ड CH2, जेव्हा एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये, व्यवस्थित लक्षात द्या, जेव्हा एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बन आणि कार्बन मध्ये जर डबल बॉन्ड असेल तर त्याला आपण अल्कीन म्हणतो. काय म्हणतो? अल्कीन. आणि याचं नाव किती आहे? कार्बन किती याच्यात? 2 कार्बन असल्यामुळे लिहायचं काय? इथ. आणि डबल बॉन्ड आहे म्हटल्यावर काय लावायचं शेवटी? ENE. इथिन हा एक काय आहे? अल्कीन आहे. इथिन हा एक काय आहे? अल्कीन आहे. आणि इथेन हा एक काय आहे? अल्केन आहे. आता सरळ सरळ तुम्ही याच्या या गोष्टींकडे न पाहता यांचे हायड्रोजन मोजायचे. इथं 3 आणि 3. इथं हायड्रोजन किती आहेत या साईडला? 6. आणि एरो झाल्यानंतर हायड्रोजन किती आहेत मोजा? 2 आणि 2 4. 6 हायड्रोजनचं रूपांतर 4 हायड्रोजन मध्ये झालं. म्हणजे काय झालं? 6 हायड्रोजन पहिले होते रिॲक्टंट मध्ये, अभिक्रियाकारक किती होते? 6 होते. आणि नंतर जेव्हा मग प्रोडक्ट भेटला आपल्याला, त्या प्रोडक्ट मध्ये आपल्याला हायड्रोजन किती मिळाले? फक्त 4. 6चं रूपांतर 4 मध्ये झालं म्हणजे काय झालं? हायड्रोजन कमी झालेत. आणि हायड्रोजन कमी होणे म्हणजेच ऑक्सिडेशन होणे. काय होणे? रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. 6 मधून हायड्रोजन निघून गेले असतील ना, तेव्हा 4 झाले ते. म्हणजेच काय? ऑक्सिडेशन. दॅट इज ऑक्सिडीकरण. म्हणून या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. क्षपण म्हणजे काय? रिडक्शन. इथे रिडक्शन होत नाही आहे, इथं काय होत आहे? ऑक्सिडेशन. रिडक्शन हे उत्तर नाहीच. याचं उत्तर जे आहे ते काय आहे? ऑक्सिडीकरण.
आणि तटस्थीकरण सुद्धा नाहीये आणि संयोजन सुद्धा नाही आहे. कळालं? चला पुढचा प्रश्न पहा. KNO3 KNO3 हाय KNO3. कोणी विचारलं KNO3 म्हणजे काय? सगळ्यात पहिले म्हणायचं की KNO3 म्हणजे पोटॅशियम नायट्रेट. पोटॅशियम काय? नायट्रेट. आणि त्यांनी काय विचारलं? पाण्यात विरघळण्याची प्रक्रिया कोणत्या प्रकारची आहे? म्हणजे जर तुम्ही समजून घ्या, पाणी आहे तुमच्याजवळ आणि त्या पाण्यामध्ये तुम्ही KNO3 टाकलं तर ती कोणती रिॲक्शन होईल असं त्यांनी विचारलं आपल्याला. तुम्हाला सांगू, जर तुम्ही एखादी टेस्ट ट्यूब घेतली आणि त्या टेस्ट ट्यूब मध्ये जर तुम्ही पाणी घेतलं आणि त्यामध्ये थोड्याफार प्रमाणात तुम्ही KNO3 टाकलं, दॅट इज पोटॅशियम नायट्रेट, तर ते पाणी अजून जास्त थंड होतं. अजून जास्त काय होते? थंड होते. म्हणजे काय? ही जी रिॲक्शन आहे ती उष्माग्राही आहे. कशी आहे? उष्माग्राही. उष्माग्राहीलाच इंग्लिशमध्ये एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणतात. काय म्हणतात? एंडोथर्मिक रिॲक्शन. कळालं? जी हीट काय करते? ऍब्सॉर्ब करते, म्हणून ते पाणी थंड झालं. जर एक्झोथर्मिक असती तर ते पाणी गरम झालं असतं, हीट बाहेर पडली असती, उष्मादायी झाली असते. ते एक्झोथर्मिक. कळालं? उष्मादायी म्हणजे काय? एक्झोथर्मिक. पण या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते काय आहे? उष्माग्राही. उष्माग्राही म्हणजे एंडोथर्मिक, जिथे हीट काय होते? ऍब्सॉर्ब होते. आणि एक्झोथर्मिक म्हणजे काय? उष्मादायी, म्हणजे तिथे हीट काय होते? इव्हॉल्व होते, बाहेर पडत. कळालं? चला परत विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्यामुळे मला सुद्धा नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी एक ताकद मिळेल. पहा पुढचा प्रश्न आहे, NaOH पाण्यात विरघळल्यावर काय होते? NaOH म्हणजे काय? सोडियम हायड्रॉक्साईड. सोडियम हायड्रॉक्साईड. ओके, सोडियम हायड्रॉक्साईड NaOH काय करतो? हा पाण्यात विरघळल्यावर काय करतो? पहिला पर्याय आहे उष्णता शोषली जाते. नाही, चुकलेला आहे. उष्णता बाहेर टाकली जाते. तापमान कमी होते. तापमान कमी होत नाही. कोणताही बदल होत नाही, हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे योग्य आहे. कारण की NaOH जेव्हा आपण पाण्यात टाकतो उष्णता बाहेर पडते. म्हणजे ही रिॲक्शन कोणती आहे सांगा? एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे ही. कोणती रिॲक्शन आहे? एक्झोथर्मिक. उष्मदाही. कोणती अभिक्रिया आहे? उष्मदाही अभिक्रिया आहे. उष्मग्राही आहे का? नाही. कळालं? पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य तांब्याला त्यांच्या संयुगातून विस्थापित करू शकत नाही? प्रश्न चांगला आहे. कोणाला? तांब्याला विस्थापित करायचं आहे. कशामधून? संयुगामधून. तर कोण करू शकतो असं त्यांनी विचारलं. या चौघांपैकी सोने, चांदी, लोह आणि पारा, या चौघांपैकी कोण आहे जो तांब्याला त्याच्या संयुगातून काय करू शकतो? डिस्प्लेस करू शकतो, विस्थापित करू शकतो. पहा, यासाठी तुम्हाला महत्वाचं जे आहे ते म्हणजे इलेक्ट्रोकेमिकल सिरीज आहे. ती जर का पाठ असेल तर असे प्रश्न इझिली सॉल्व्ह करता येतात. या प्रश्नाचं उत्तर मला माहित आहे. या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 लोह. कारण की हा जो तांबा आहे, या तांब्याच्या खाली, लक्षात द्या, तांब्याच्या खाली सोनं सुद्धा आहे, पारा सुद्धा आहे आणि चांदी सुद्धा आहे. हे कुठे आहेत? त्यांच्या तांब्याच्या कुठे आहेत? खाली आहेत इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये. फक्त हा लोखंड जो आहे तो त्या तांब्याच्या वर आहे आणि वरचे जे लोक आहेत तेच गरिबांना मारू शकतात. कळालं? पहा पुढे एक तुम्हाला इलेक्ट्रोकेमिकल सिरीज दाखवतो. इकडे पहा, हा सोडियमच्या वर कोण आहे? पोटॅशियम. इथे पहा आपला कॉपर दिसतोय का? कॉपरच्या खाली कोण आहे? चांदी आहे. अजून कोण आहे? गोल्ड आहे, Au. कळालं? अजून कोण? मर्क्युरी सुद्धा आहे. हे तिघही कुठे आहेत? कॉपरच्या खाली आहेत. म्हणजे हे त्याला विस्थापित करू शकत नाहीत. मग कोण करेल? वरचा कोणी? पहा, लीड. हे आपल्याला पर्यायामध्येच नव्हतं. टीन नव्हतं. Fe होतं का? हो, येस, लोह. Fe म्हणजे लोखंड हा कॉपरला त्याच्या संयुगातून विस्थापित करू शकतो. म्हणजे जर तुम्ही हे पाठ केलं तर तुम्हाला तसे प्रश्न इझिली सॉल्व्ह करता येतील. विस्थापित करायचं असेल तर त्याच्या वरचे एलिमेंट्स लागतील त्याला विस्थापित करण्यासाठी.
खालचे एलिमेंट्स वरच्या एलिमेंट्सला विस्थापित करू शकत नाहीत. कळालं सर्वांना? चला पुढचा प्रश्न पाहूया. सिल्वर नायट्रेट व सोडियम क्लोराईड यांच्या अभिक्रियेत कोणता अवक्षेप तयार होतो? पहिले सिल्वर नायट्रेट म्हणजे काय ते पाहून घेऊया. AgNO3 AgNO3 आणि दुसरं काय दिलं त्यांनी? सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ आहे, NaCl. याला आपण मीठ म्हणतो, टेबल सॉल्ट. या दोघांची अभिक्रिया करायची आपल्याला आणि यांच्यामध्ये अवक्षेप तयार होतो म्हणते. अवक्षेप म्हणजे काय असतं इंग्लिशमध्ये? प्रेसिपिटेशन. प्रेसिपिटेट. कोणता प्रेसिपिटेट निर्माण होतो त्यांनी विचारलं आपल्याला. पहा हे रिॲक्शन करूया आपण आणि कोणता प्रेसिपिटेट निर्माण होतो तो सांगण्याचा प्रयत्न करूया. पहा AgNO3 आणि NaCl. रिॲक्शन अशी आहे, माझ्याकडे AgNO3 आहे आणि याची रिॲक्शन होत आहे NaCl सोबत. NaCl सोबत काय होते पहा, हा Na3 सोबत चालला जातो. NaNO3 भेटतं आपल्याला, सोडियम नायट्रेट आणि सोबत आपल्याला काय मिळतं? Ag आणि Cl, सिल्वर क्लोराईड, AgCl भेटतं. पण जे प्रेसिपिटेट निर्माण होतो तो फक्त कोणाचा होतो? AgCl चा. इट इज PPT. PPT कोणाची असते? फक्त AgCl. आणि सोडियम नायट्रेट हा पाण्यामध्ये डिझॉल्व्ह फॉर्म मध्ये असतो. म्हणजे आपली जी क्वेश्चन होता त्या क्वेश्चनचं जे योग्य उत्तर जे असेल ते काय असेल? पर्याय क्रमांक 3 AgCl, सिल्वर क्लोराईड. ठीक आहे, सिल्वर क्लोराईड. NaNO3 आहे का? नाही. NaNO3 निर्माण भलेही होत असेल पण तो कोणत्या फॉर्म मध्ये नव्हतो? अवक्षेप या फॉर्म मध्ये नसतो. कळालं सर्वांना? पुढचा प्रश्न पहा. कॅल्शियम कार्बोनेटला तीव्र उष्णता दिल्यावर कोणता वायू तयार होतो? काय म्हटलं त्यांनी? कॅल्शियम कार्बोनेट. बरं पहा, चला कॅल्शियम कार्बोनेट आहे म्हणजे CaCO3 आहे. याला काय द्या म्हणते? तीव्र उष्णता द्या. ठीक आहे, याला उष्णता द्या. काय निर्माण होईल? तर मला माहित आहे की याला जर का याला डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणतात. कोणती रिॲक्शन? डिकम्पोजिशन रिॲक्शन. डिकम्पोजिशन रिॲक्शन ही आहे. कळलं? ठीक आहे, कोणाचं डिकम्पोजिशन होता येतं? कॅल्शियम कार्बोनेट. त्याला आपण उष्णता देत आहे. जशी उष्णता दिली आपल्याला CaO भेटतो, कॅल्शियम ऑक्साईड, आणि कोणता गॅस निर्माण होतो? CO2. म्हणजे या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे कार्बन डाय ऑक्साईड. पहा पर्याय आहे का पाहूया आपण. आहे पर्याय क्रमांक 3 कार्बन डाय ऑक्साईड. कळालं सर्वांना? काही अडचण आहे या प्रश्नामध्ये? चला पुढचा प्रश्न पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, परत सांगतोय तुम्हाला मी, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.